मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना या योजनेचा फॉर्म भरायचा कसा त्या संदर्भात आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तसेच यासाठी फॉर्म भरताना कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स लागणार आहेत ते या व्हिडिओ महत्त्वाचे कारण आहे. तसेच फॉर्म भरताना कोणकोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे त्यासोबतच दोन महत्त्वाचे पॉईंट्स या व्हिडिओमध्ये क्लिअर होणार आहेत. ते तुम्हाला या व्हिडिओच्या मध्ये पुढे समजेल. तसेच या मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना याचा GR नुसार महत्त्वाचे डॉक्युमेंट्स कोणते ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. जर तुम्ही या व्हिडिओमध्ये पहिल्यांदा आला असेल, आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब करून ठेवा. याच्यामध्ये आपल्याला बहुत महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला या ठिकाणी समजतात. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. GR नुसार या ठिकाणी महत्त्वाचे डॉक्युमेंट्समध्ये एक नंबरला आहे ते म्हणजे आपण ज्या व्यक्तीचा अर्ज भरणार आहे त्या व्यक्तीचं या ठिकाणी योजनेचा या लाभार्थ्याचा ऑनलाईन फॉर्म पाहिजे. तो ऑनलाईन फॉर्म म्हणजे आपण जो उद्या फॉर्म भरणार आहे तो ऑनलाईन फॉर्म हा झाला. तसेच लाभार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे ज्या व्यक्तीचा फॉर्म भरायचा आहे त्या व्यक्तीचे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. त्याचं 3 नंबरचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे अधिवासी प्रमाणपत्र म्हणजेच काय डोमासील. हे डोमासील तुमचं असणं गरजेचं आहे. तसेच जर तुमच्याकडे डोमासील नसेल तर महाराष्ट्र राज्यात जन्म झाला आहे याचा दाखला पाहिजे तुमचा. म्हणजे या दोन्हीपैकी एखादं कोणतं तरी डॉक्युमेंट्स तुमच्याकडे असणं गरजेचंच आहे. जर ते तुमच्याकडे एखादं याच्यामध्ये जर तुमचा जन्माचा दाखला नसेल तर तो तुमचा जन्माचा दाखला शोधा. नसेल तर ज्या ठिकाणी जन्म झाला आहे तिथून तुम्ही काढून घेऊन या. तो जर नसेल तर तुमचं डोमासील सर्टिफिकेट निघते का पहा. जर निघत असेल तर ते लगेचच्या लगेच काढा. ते डोमासील सर्टिफिकेट हे तुमच्या सेतू कार्यालयामध्ये निघतं किंवा तुमच्या जवळच्या माहिती सेवा केंद्रामध्ये निघतं. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ते काढू शकता. उद्याच्या उद्या जावा कारण याच्या फॉर्म भरायची डेट ही कमी आहे भरपूर. तसेच 4 नंबरचं म्हणजे उत्पन्नाचा दाखला पाहिजे तुमच्याकडे. म्हणजे काय आता तुमच्या रेशन कार्डवर जे कुटुंब प्रमुख आहे ज्यांचं रेशन कार्डला 1 नंबरला नाव आहे त्यांच्या नावाने तुमचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे. आणि जन्माचा दाखला हा 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे. जर तुमचं असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता. त्याच पद्धतीनं 5 नंबरचं ऑप्शन म्हणजे तुमच्याकडे बँक खाते पासबुकचा झेरॉक्स असली पाहिजे. म्हणजे तुमचं काय बँक पासबुक जे असतं त्याच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. फॉर्म भरताना ओरिजिनल पासबुक तुमच्यासोबत असलं तरीही चालेल. तसेच पासपोर्ट आकाराचा फोटो म्हणजे आपण जर तुमच्याकडे पासपोर्ट आकाराचा फोटो असेल तर चांगलेच आहे. नसेल तर आजच्या आज फोटो काढून घ्या. कारण फॉर्म भरण्याच्या टायमाला तुम्हाला गडबड होऊ नये, तुमचा वेळ वाया जाऊ नये त्यासाठीच आज रविवार आहे तर आजच्या आज फोटो काढून घेऊ शकता तुम्ही. तसेच 7 नंबरचं ऑप्शन म्हणजे रेशन कार्ड असणं गरजेचं आहे. आणि जो फॉर्म भरणारा व्यक्ती आहे तो व्यक्ती त्या ठिकाणी उपस्थित असणे गरजेचं आहे. तसेच 8 नंबरचं म्हणजे योजनेच्या अटी शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र. हे हमीपत्र काय असतं ते फॉर्म भरताना तुम्हाला त्या ठिकाणी समजेल. तसेच हा फॉर्म कसा भरावा या संदर्भात व्हिडिओ आपल्या चॅनलवर उद्या येणार आहे. त्यासाठी आत्ताच व्हिडिओ आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. सर्वात पहिल्यांदा उद्या हा व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिसेल. तसेच महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी फॉर्म भरताना लाभार्थी निवड ही कशी होणार ही तुम्हाला नाही तुमच्या जवळची अंगणवाडी सेविका असते, पर्यवेक्षक, मुख्य सेविका, सेतू सुविधा केंद्र, ग्रामपंचायत, ग्रामसेवक यांच्यामार्फत तुमची ही या ठिकाणी निवड होणार आहे हे लक्षात ठेवा. तसेच याच्यानंतरचा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तुम्हाला मगाशी सांगितलेला तो या ठिकाणी मी तुम्हाला सविस्तर करतो. या ठिकाणी महत्त्वाचा पॉईंट हा असा आहे की GR नुसार ए मधला 5व्या नंबरचा ऑप्शन आहे की या ठिकाणी अर्जदार महिलेने स्वतःचं उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे गरजेचं आहे. म्हणजे ज्या महिलेचा अर्ज भरायचा आहे ती अर्ज भरताना त्या ठिकाणी उपस्थित असणं गरजेचं आहे. कारण KYC करताना थेट त्या व्यक्तीचा त्या ठिकाणी फोटो काढला जाईल. आणि तसेच तुमच्याकडे त्या ठिकाणी रेशन कार्ड आणि आधार कार्ड असणे गरजेचं आहे. तर त्या ठिकाणी तुमचा फोटो निघेल आणि तुमचा अर्ज त्या ठिकाणी सबमिट होईल. तसेच या पुढच्या महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी असा आहे की फॉर्म भरायला सुरुवात ही 1 जुलै 2024 पासून होणार आहे आणि याची अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 15 जुलै 2024. ह्या 15 दिवसाचा कालावधी आहे. या 15 दिवसाच्या कालावधीमध्ये आपल्याला फॉर्म भरून ठेवायचे आहे. त्यासाठी डॉक्युमेंट जर नसेल तर ते आत्तापासूनच काढायला हालचाली सुरुवात करा. यासाठी कालावधी फार कमी आहे. त्याच्यानंतर याची 15 तारखेला फॉर्म भरून झाल्यानंतर 16 तारखेला त्याची लिस्ट लागणार आहे. त्याच्यानंतर 16 तारखेला लिस्ट लागल्यानंतर जर त्या लिस्टमध्ये जर तुम्हाला काही तक्रार वगैरे असेल तर ती तक्रार नोंद करायची तारीख आहे 16 ते 20 जुलै. तसेच त्या तक्रारीचे निवारण होणार आहे 21 ते 30 जुलै याच्या दरम्यान 9 दिवसात होणार आहे. त्याच्यानंतर अंतिम यादी ही 1 ऑगस्ट 2024ला लागणार आहे. आणि तुमची बँक KYC करण्याचा कालावधी आहे 10 ऑगस्ट 2024 या रोजी तुम्हाला हे KYC करायचे आहे. त्याच्यानंतर या लिस्टमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये 14 ऑगस्ट 2024 रोजी हे पहिला हप्ता जमा होणार आहे. तसेच त्याच्यानंतर दर महिन्याला 15 तारखेला तुमच्या अकाउंटला हे दर महिन्याला
₹1500 हे जमा होणार आहेत. या पद्धतीने हे वेळेचा मर्यादा कालावधी आहे. तसेच जर जास्त माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलवरती याचा ओरिजिनल GR अपलोड केलेला आहे, त्याच्यामध्ये सविस्तर माहिती सांगितलेली आहे. या ठिकाणी तुम्हाला वरती आय बटनामध्ये त्याची लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही व्हिडिओ पाहू शकता. आणि उद्याचा फॉर्म कसा भरावा यासाठीच आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि उद्याचा व्हिडिओ पहा आणि त्यानुसार तुम्ही अर्ज करून सुरुवात करा. तसेच हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि हा फॉर्म भरणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसोबत, प्रत्येक महिलेसोबत हा व्हिडिओ शेअर करा, कारण याचा लाभ हा प्रत्येक महिलेला झाला पाहिजे. नमस्कार. धन्यवाद.